स्वागतं स्वागतं मान्यवर हो स्वागतम् आगतं स्वागतं मान्यवर हो स्वागतम् हर्षभराने सप्तसुरानी करितो हे नमन हर्षभराने सप्तसुरानी करितो हे नमन आगतं स्वागतं मान्यवर हो स्वागतम् आगतं स्वागतं मान्यवर हो स्वागतम् थोर पाहुणे आम्हाला आणि मदतनीस आहेत. त्यांनी याच्या स्पर्धेसाठी बरीच मेहनत घेतलेली आहे आणि त्यांनी हा जो मेनू तयार केला हा पूर्ण मेनू शालेय पोषण आहारातील जे पदार्थ किंवा आपल्याला जे शालेय पोषण आहारामध्ये जे धान्य येतात कडधान्य येतात ते सर्व वापरलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी अगदी मसाला सुद्धा शाळेमध्ये जो वापरायला मिळतो तोच मसाला वापरला आणि भाजी हा जो इतर भाजीपाला वगैरे आहे तो शाळेचा परत बारीकीनेच वापरलेला आहे आणि त्या पदार्थांमध्ये त्यांनी नवीन काढलेली आहे. आणि हे पदार्थ सहसा या अनिताताई आमच्या शाळेमध्ये जेव्हा एखादा कार्यक्रम वगैरे असतो ही आहे तांदळाची भाकरी तंदूर रोटी ही आम्ही मुलांना वर्षामध्ये एखाद्या वेळेस जर कार्यक्रम असेल तर काही त्यावेळेस ते भाकरी बनवून देतात आणि हे तांदूळ आपल्या शाळेतील तांदूळ दळून या भाकरी केलेल्या आहेत आणि चण्याच्या डाळीपासून मासवडी बनवलेली आहे. हे शाळेमध्ये मसूर येतं मसुरीचं डाळ येतं त्यापासून रस्ता बनवलेला आहे आणि शाळेत जेवढी कडधान्य आहे ती सर्व कडधान्य ताईंनी बनवलेली आहे. त्यानंतर गोडाशिवाय सगळं जेवण आपण असतं म्हणून शाळेचे तांदूळ येतात त्या तांदळाची खीर अतिशय उत्तम खीर बनवलेली आहे आणि हा मेनू आमच्या बुधवार किंवा इतर काही विशेष दिनाला हा मेनू गोड भात किंवा खीर आमच्याकडे ताई बनवत असतात. त्यानंतर चणाडाळीपासून ढोकळा तांदळाच्या पिठाची इडली आप्पे आणि डोसा असं भरपूर मेहनत घेऊन हा मेनू त्यांनी तयार केलेला आहे आणि त्याचं विशेष कौतुक म्हणजे हा मेनू त्यांनी पूर्ण शालेय पोषण आहाराचे पदार्थ वापरले. त्यामध्ये त्यांनी उडदाचे 2 प्रकारचे वडे तयार केलेले आहेत. एक वडा भाजून आणि दुसरे वडे आहेत ते तळून तयार केलेले आहेत. धन्यवाद. Chला रे.